पुणे जिल्ह्यातील लोणावळा परिसरातील वेहेरगाव कार्ला नावाने प्रसिद्ध असलेला एक गड आहे। या गडावर एकवीरा आई आदिशक्ती म्हणून प्रसिद्ध आहे। अशा आगरी कोळी समाजाचं श्रद्धास्थान असलेल्या एकवीरा देवीचा इतिहास नेमका काय आहे पाहूयात। नमस्कार, मी सुशांत डुमरे। लोकशाहीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। राज्यभरात नवरात्री उत्सवाला सुरुवात झाली असून सर्वत्रच आदिशक्तीचा जागर आपल्याला पाहायला मिळत आहे। मी आलो आहे आई एकवीरा देवी मंदिरामध्ये। काय आहे या देवीची आख्यायिका जाणून घेऊयात या रिपोर्टमधून। पुणे जिल्ह्यातील सर्वात प्रसिद्ध असं हे देवीचं देवस्थान मानलं जातं। एकवीरा देवीची रेणुका या नावाने देखील उपासना केली जाते। एकवीरा आई मंदिर हे महाराष्ट्रातील लोणावळा या गावाजवळ कार्ला लेण्यांजवळ आहे। प्रामुख्याने आगरी कोळी समाजाचे लोक येथे देवीच्या पूजेसाठी येतात, पण कोळी समाजाच्या लोकांबरोबरच एकवीरा देवीची उपासना बऱ्याच इतर समाजातील लोकांकडूनही केली जाते। हे पुरातन मंदिर आहे, बौद्धकालीन। अशोक सम्राटाच्या कार्यकालात ह्या मंदिराचं हे झालं जीर्णोद्धार। हे मंदिर आणि कार्ला लेणी ही जवळजवळ असल्यामुळं तिथे थोडंसं काही भौगोलिक परिस्थितीमुळं विकास कामांना अडथळा येतो। तसेच आई एकवीरा ही परशुरामाची माता, एकनाथांची कुलस्वामिनी आणि एकवीरा ही उत्तराभिमुख, शेंदूर चर्चित आणि जलदेवता म्हणून प्रसिद्ध आहे। पौराणिक कथेनुसार हे मंदिर पांडवांनी त्यांच्या वनवासाच्या काळामध्ये बांधलं होतं। हे मंदिर डोंगराजवळ आहे। मंदिरात जाण्यासाठी बऱ्याच पायऱ्या चढाव्या लागतात। एकवीरा देवीचं हे मंदिर आजूबाजूच्या पुरातत्व विभागाद्वारे संरक्षित असलेल्या कार्ला लेण्यांनी वेढलेलं आहे। मुख्य देवता एकवीरा माता तर तिच्या डावीकडे जोगेश्वरी देवी आहे। टेकडीच्या अर्ध्या भागामध्ये देवीच्या पवित्र पायांसाठी एक मंदिर आहे। कार्ला लेणी म्हणून प्रसिद्ध असलेली ही लेणी पांडवकालीन प्राचीन लेणी आहेत। 1866 मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार झाला। जवळपास 160 वर्षांपासून ही लेणी आहेत। पुणे मुंबई या दोन मेट्रो सिटीच्या मध्यभागी निसर्गाच्या सानिध्यात वसलेली ही कार्ला लेणी मावळ तालुक्याच्या वैभवात भर टाकणारी ही कार्ला लेणी आहे। कार्ला लेणीसह या मंदिरातील देवीची मूर्तीही तितकीच आकर्षक आहे। गडावर विजेची सेवा, भाविकांसाठी निवासासाठी धर्मशाळा, मुबलक पाणी, परिसराचे सुशोभीकरण, पायथा ते गडापर्यंत पायऱ्यांना संरक्षक लोखंडी रेलिंगची व्यवस्था अशा विविध सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत। नवरात्रोत्सवात एकवीरा देवीच्या दर्शनासाठी मुंबई पुण्यासह राज्यभरातून मोठ्या संख्येनं भाविकांची गर्दी होताना दिसते। आगरी कोळी बांधवांची आई एकवीरा देवी ही कुलस्वामिनी आहे आणि नवसाला पावणारी देवी म्हणून या माऊलीला ओळखलं जातं। प्राचीन काळापासून हे मंदिर ह्या कार्ला गडावरती असल्याची माहिती इथल्या विश्वस्तांनी दिलेली आहे आणि नवरात्र उत्सवामध्ये लाखो भाविक भक्त ह्या आईचं दर्शन घेण्यासाठी ह्या लोणावळ्यामध्ये दाखल होत असतात। सुशांत डुमरे, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।